हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भावनाज युनिवर्स 24 या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि काल मी एक व्हिडिओ टाकला होता जो की मी तुम्हाला दाखवलं होतं की ब्लाऊज म्हणजे 2 प्लेनच ब्लाऊज मी स्टिच केले होते. तर इथे दुसऱ्या दिवशी मग मी 2 म्हणजे एक ब्लाऊज मी स्टिच करून दिलं होतं दुपारीच. आणि हे जे 2 ब्लाऊज आहे मी हे कट करते. फोर्टक्सचे ब्लाऊज आहे. आणि हा जो ब्ल्यू ब्लाऊज आहे तर याचं माझा पुढचा म्हणजे बॅक आणि फ्रंट पार्ट दोन्हीही कट झालेले आहे. इथे मी तिची स्लीव्स कट करत होते कारण हा डिझायनर ब्लाऊज होता, तर याची डिझाईन मी कशी करणार आहे तुमच्यासोबत मी शेअर करेलच. पण हा जो ब्लाऊज आहे याला डिझाईन होती आणि दुसरा जो ग्रे कलरचा ब्लाऊज दिसतोय तर याला डिझाईन वगैरे नव्हती काही. तर चला मी तुम्हाला दाखवते की हा जो ग्रे कलरचा ब्लाऊज आहे ना तर तो सिंपल आहे, फोर्टक्सचाच आहे. एकाच कस्टमरचे दोन्ही ब्लाऊज आहे. आणि हा जो ब्ल्यू ब्लाऊज आहे ना हा डिझायनर आहे. तर इथे मी बाही वगैरे सगळं काही कट करून घेतल्यानंतर लगेच दुसरा ग्रे कलरचा ब्लाऊज मी स्टिच करायला घेतला होता. तर सेमच म्हणजे एकाच कस्टमरचे ब्लाऊज असल्यामुळं मी जो ब्ल्यू कलरचा ब्लाऊज आधी कट केला होता तोच ग्रे कलरच्या ब्लाऊजवर ठेवून दुसरा ब्लाऊज पण पूर्णपणे कट करून घेतला. तर इथे बॅक माझी कट झालेली आहे. मी ते फ्रंट साईड कट करत होते. आणि काय होतं, एकाच वेळी आपण ब्लाऊज कटिंग करून जर ठेवले ना तर आपलं म्हणजे ब्लाऊज शिवण्यासाठी आपल्याला भरपूर वेळ मिळतो. मी केव्हा म्हणजे कधीतरी मी असंही करते की एकाच वेळी 5 ते 6 ब्लाऊज एकाच दिवसात कट करून ठेवते आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण ब्लाऊज स्टिच करून घेत असते, कारण मग तेवढा वेळ वाचतो. पण इथे काय झालं, माझे आधीचे जे मी ब्लाऊज कट केले होते ते पूर्णपणे माझे सगळे ब्लाऊज स्टिच करून झाले होते. त्यामुळं मी तर अर्जंटली हे ब्लाऊज मला उद्या द्यायचे असल्यामुळं हे ब्लाऊज मी लगेचच म्हणजे कट करून लगेच स्टिच करायला घेतले होते. तर इथे माझी स्लीव्ज कट करायची चालली होती. जो ब्ल्यू ब्लाऊज होता त्याची जी स्लीव्ज होती ती म्हणजे लाँग होती, 9.5 इंचाची स्लीव्ज होती. आणि ही जी दुसरी जी स्लीव्ज आहे याची तर ही 4 इंचची शॉर्ट स्लीव्ज होती. तर इथे स्लीव्ज पण कट झाल्यानंतर मी इथे त्याला आतल्या साईडला म्हणजे मुंड्याचा जो आकार आहे तो कट करून देऊन घेतला लगेच. आता इथे दोन्हीही ब्लाऊज कट केल्यानंतर मला ब्लाऊज पीसवर ठेवून पुन्हा एकदा लगेचच पीस पण कट करून घ्यायचे होते अस्तर ठेवून. तर इथे मी ते दोन्हीही ब्लाऊज कट वगैरे करते आणि तुम्हाला दाखवते.
स्वामी समर्थ सगळ्यांना आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भावना युनिवर्स 24 या यूट्यूब चॅनलमध्ये. तर इथे हे जे ब्लाऊज आहे हे म्हणजे कटोरी सिंपल ब्लाऊज आहे आणि याचा जो गळा आहे तो या पद्धतीने केलेला आहे. सिंपल कटोरी ब्लाऊज आहे. पुढे फिनिशिंग पाहू शकता तुम्ही, या पद्धतीने फिनिशिंग आहे. तर त्याची पुढची जी फिनिशिंग आहे ती या पद्धतीने आहे आणि सिंपल कटोरी ब्लाऊज आहे हे. आणि त्याचा बॅकचा जो गळा आहे तो मी या पद्धतीने केलेला आहे, हे पाहू शकता. आणि फिनिशिंग अतिशय सुंदर आलेली आहे. म्हणजे मी ब्लाऊज प्रेस वगैरे पण करून दिलेले आहे कस्टमरचे. आणि हा सेकंडवाला सेम कस्टमरचा हा ब्लाऊज आहे, हे पाहू शकता. तर हा पण कटोरी ब्लाऊज आहे, सेम कस्टमरचा आहे. याला गोड जो आहे तो कॉन्ट्रास्ट दिलेला आहे. आणि याची जी स्लीव्ज आहे ती, हा पिंकवाला ब्लाऊज आहे, याची जी स्लीव्ज आहे ही 7 इंच स्लीव्ज आहे. थोडंसं चेंज आहे आणि बॅकला सेम असेल आहे. तर हा एक ब्लाऊज आणि कस्टमरचा हा एक ब्लाऊज. तर हा पण ब्लाऊज खूप छान झालेला आहे. आणि याची जी ब्लाऊजची हाईट आहे ती 13 इंच आहे. त्यानंतर मग आधी जसं की तुम्हाला मी दाखवलं आधीच्या व्हिडिओमध्ये जे 2 ब्लाऊज आहेत त्याची मी फोल्डर्स ब्लाऊजची कटिंग करून ठेवली. आणि त्यानंतर मी जरा ब्रेक ब्लाऊज जवळजवळ म्हणजे हे जे कस्टमर जवळचंच आहे आसपासचं, ज्या कस्टमरच्या एकूण 6 ते 7 साड्या आणि 7 साड्या होते. तर हे ज्या साड्या आहेत त्या सगळ्या रेडीच्या साड्या आहेत. ते 7 ही ब्लाऊज साधे सिंपल आहे, कटोरीचे आहे. शिवाय कुठलीही डिझाईन वगैरे ब्लाऊजला करायची नाही. सिंपल साड्यांना पिको फॉल आहे. तर तुम्हाला दाखवते मी कोणत्या आहे. ही एक साडी आहे. आता पॅकिंगमधून बाहेर नाही काढत मी साडी, बट असं दाखवते तुम्हाला. ही एक आहे. त्यानंतर मग ही पण साडी आहे एक. या कस्टमरने आधी एक ब्लाऊज स्टिच करून नेला होता, त्यामुळं मला दाखवते त्याची ब्लाऊज कोणती आहे. तर ही एक साडी आहे येलो कलरची. त्यानंतर पिंक कलरची एक साडी आहे. या पद्धतीने पोस्टरवरून तुम्ही अंदाज लावू शकता. ही एक आहे. आणि ही एक साडी आहे या पद्धतीने. आणि ही एक दाखवली साडी आहे, ही एक साडी आहे. तर या पद्धतीने अशा जवळजवळ त्या एकाच कस्टमरच्या 7 साड्या आलेल्या आहेत. आणि दिवाळी झाली तरी सुद्धा म्हणजे ब्लाऊजचा लोड इतका आहे की सांगू शकत नाही मी. दिवाळी लोड आहे. तर आधीचे जे 2 ब्लाऊज आहेत ते मी कम्प्लीट केलं आहे. आधी जे ब्लाऊज दाखवले होते तुम्हाला, ते आधीचे 2 ब्लाऊज मी कंप्लीट केले अस्तरचे कटोरीचे. त्यानंतर मी 2 ब्लाऊजची कटिंग करून ठेवली. आता जे कस्टमरला हे ब्लाऊज द्यायचे आहेत पलीकडे फोल्डर्सचे ब्लाऊज कटिंग करून ठेवले. त्यापैकी एक ब्लाऊज मी स्टिच करून घेणार आहे आल्याबरोबर लगेच. तर चला पुढे व्हिडिओ कंटिन्यू करते. थँक्यू सो मच.